नमस्कार मित्रांनो मी कल्याणी. आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत मकाच्या टॉप व्हरायटी म्हणजे ॲडव्हान्टेज कंपनीचे कोणते असे टॉप सीड आहे जे आपल्याला रेकॉर्ड ब्रेक उत्पादन देऊन जातील. तर मित्रांनो, जे पहिले वाण आहे ते म्हणजे ॲडव्हान्टेज कंपनीचे, ते म्हणजे 741. या वाणाची खास वैशिष्ट्य म्हणजे बुडापासून ते टोकापर्यंत दाणे भरलेले असतात आणि रंगाने नारंगी चमकदार असं हे वाण आहे. आणि याचं जे काही कणीस असतं त्याला आपण बिट्टे वगैरे म्हणतो, तर ते बारीक स्वरूपात येतं. तसेच जर चाऱ्यासाठी हे वाण बघायला गेलं तर या वाणाचा जो चारा असतो तो खूप चांगल्या प्रकारचा येतो. आणि या वाणाची खासियत एक आहे, जोपर्यंत मका काढणीपर्यंत येतो तोपर्यंत याचा चारा हिरवागार असतो. त्यामुळे हे वाण चाऱ्यासाठी देखील उत्तम आहे आणि उत्पन्नासाठी देखील फायदेशीर आहे. तर याचं जे कणीस असतं ते एक समान भरतं आणि चांगल्या प्रकारची व्हरायटी आहे. तर मित्रांनो, तुम्ही या वाणाची लागवड नक्कीच करू शकता. तसंच मित्रांनो, एकरी आपण 95 ते 100 क्विंटल मका कशा पद्धतीने घेऊ शकतो, तर मी माझ्या चॅनलवर व्हिडिओ टाकलेला आहे. त्या व्हिडिओची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये, तुम्ही व्हिडिओ लिंकवर क्लिक करून संपूर्ण व्हिडिओ बघू शकता. किंवा माझ्या चॅनलवर तुम्ही मका लागवड जर सर्च केलं तर माझं 91, 95 ते 100 क्विंटल मका एकरी आपण कशा पद्धतीने घेऊ शकतो समोर तुमचा व्हिडिओ येऊन जाईल सर्च केल्यानंतर. तर नक्कीच बघा, त्याच्यामध्ये मी व्यवस्थित गुणोत्तर काढलेलं आहे. त्या हिशोबाने तुम्ही मका नियोजन करू शकता. आणि मित्रांनो, तुम्हाला जर कमी खर्चात रेकॉर्ड ब्रेक उत्पादन मका पिकामध्ये घ्यायचं असेल तर प्लेस्टोरला आत्ताच जा आणि अमृत पॅटर्न ॲप डाउनलोड करा. अमृत पॅटर्न ॲपमध्ये कमी खर्चात रेकॉर्ड ब्रेक उत्पादन घ्यायचं कसं सविस्तर माहिती दिलेली आहे. लाखो शेतकरी अमृत पॅटर्न फॉलो करून चांगल्या प्रकारे उत्पादन घेत आहे. तुम्ही देखील आत्ताच अमृत पॅटर्न ॲप डाउनलोड करा. तर मित्रांनो, जे दुसरं जे वाण आहे तर ते टॉपचे वाण म्हणजे ॲडव्हान्टा कंपनीचे 759. तर मित्रांनो, 759 या वाणाचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे मध्यम उंचीला असते. तसेच नारंगी रंगाचे याचे दाणे असतात. या वाणाची लागवड आपण कोरडवाहू तसंच बागायती दोघं क्षेत्रामध्ये करू शकतो. तसेच या वाणाचा कालावधी जवळजवळ म्हणजे 110 ते 115 दिवसाचा आहे. तसेच या वाणाचा देखील चारा कापणीपर्यंत हिरवागार असतो. त्यासाठी हे वाण उत्पन्नासाठी तर फायदेशीर आहे, पण चारा म्हणून देखील फायदेशीर आपल्याला ठरू शकते. तसेच उत्पादन देखील चांगल्या प्रकारे येतं. तसंच मित्रांनो, ॲडव्हान्टेज कंपनीचं जे टॉप वाण आहे 3 नंबर, तेच म्हणजे ॲडव्हान्टा 751. हे वाण शेतकऱ्यांच्या पसंतीस चांगल्या प्रकारे ठरणारे वाण आहे. बऱ्याच शेतकऱ्यांनी याच्यातून देखील चांगल्या प्रकारे रेकॉर्ड ब्रेक उत्पादन घेतलेले आहे. आणि हे वाण ॲडव्हान्टा कंपनीचे 751 शेतकऱ्यांच्या पसंतीस नंबर 1 ठरलेला आहे. तर या वाणाचे जर खास वैशिष्ट्य आपण बघायला गेले तर मोठे कणीस आणि बुडापासून ते टोकापर्यंत भरलेलं असते. रंगाने नारंगी आणि चांगल्या प्रकारे दाण्याची साईज मोठ्या प्रमाणात असते. मोठ्या साईजचे दाणे निघतात. तसेच उत्पादन जर बघायला गेलं तर याचं वजन देखील चांगल्या प्रकारे येतं. तर या व्हरायटीज देखील मित्रांनो तुम्ही निवड करू शकता. तर मित्रांनो, ॲडव्हान्टा कंपनीचे मी जे काही तुम्हाला व्हरायटी सांगितलेल्या आहे तर ह्या खूप चांगल्या पद्धतीच्या व्हरायटी आहेत. आणि ॲडव्हान्टा कंपनीच्या व्हरायटींमध्ये एका झाडावर 2 ते 3 कणस येतात. तर बऱ्याच शेतकऱ्यांचा प्रश्न असा असतो की 2-3 कणस येण्याचं कारण काय? म्हणजे कणस 2-3 लागले तरी कणीस एकच चांगल्या प्रकारे बुडापासून ते टोकापर्यंत भरले जातं. तर मित्रांनो, हे वाण निवड करायला काहीही हरकत नाही. आणि नक्कीच तुम्हाला अशाच महत्त्वाच्या अपडेट हव्या असतील तर चॅनलला आजच तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा आणि जास्तीत जास्त गरजू शेतकऱ्यांपर्यंत व्हिडिओ शेअर करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.